नाही, असं आहे की पाकिस्तान कसं खोटारडं आहे की ते स्वतःच त्यांनी अतिरेकी हल्ला केला आणि नंतर विक्टीम कार्ड खेळायला लागले की आम्ही कसे बिचारे आहोत आणि आमच्यावर कसा अन्याय झाला. तर जसा तो खोटा प्रोपगंडा पाकिस्तान करतंय आणि विक्टीम कार्ड खेळतंय, मला वाटतं त्याच पद्धतीने संजय राऊतांचं विक्टीम कार्ड खेळणं चालू आहे. आणि तुमच्या काय नरकातला स्वर्ग म्हणायचा आणि बाळासाहेबांपासूनची सगळ्या स्टोऱ्या सांगायच्या. मला वाटतं काय स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते जेलमध्ये गेले नव्हते ना, आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेलेले होते. स्वतःला स्वातंत्र्य सैनिक म्हणून पोर्ट्रेट करा. तुम्ही काय शहीद भगतसिंग आहात का की तुमच्या जेलवर तुम्ही पुस्तकं लिहिताय ते? आणि लिहायचंच होतं तर तो घोटाळा कसा केला हे लिहिलं असतं तर जास्त लोकांना कळलं असतं की कशासाठी गेलेलं आतमध्ये ते. त्या घोटाळ्याबद्दल ज्याचा आरोप ठेवून त्यांना ठेवलं त्याचं एक्सप्लेनेशन त्या पुस्तकात नाही. तो जर चुकीचं तुमचं म्हणणं की चुकीच्या आरोपाखाली मला आतमध्ये नेलं तर तो चुकीचे आरोप कसे होते त्याच्या संदर्भातलं एक्सप्लेनेशन असायला हवं होतं ना पुस्तकात. मग ते एक्सप्लेनेशन का नाही? मला असं वाटतं ही विक्टीम कार्ड खेळायची सवय ही उबाटा पक्षाला आहे आणि तीच परंपरा संजय राऊत पुढे नेत आहेत. असं म्हटलं जातं की त्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे टीकेचे धन ठरणार आहेत किंवा त्या अनुषंगाने अहो मला सांगा, तुम्ही आरोपाखाली कुठल्या गेलेला? आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेले तर त्याच्या संदर्भातलं एक्सप्लेनेशन तुम्ही त्या पुस्तकात का नाही लिहिलं? की समजा तुम्हाला असं वाटतंय की माझ्यावर खोटे आरोप झाले आणि मला जाणीवपूर्वक जेल, मग त्याच्याबद्दल लिहायला नको का त्या पुस्तकात? नाही, त्या गोष्टी ते बाळासाहेबांच्या वेळी आता बाळासाहेब पण नाही सांगायला खरं का खोटं ते, आणि तुम्ही त्यांच्याबद्दल लिहिताय. मला तर वाटतं हे म्हणजे काय आता स्वर्गात बसून स्वप्न बघितली की नाही मला माहित नाही. त्यांनी पत्राचार आर्थिक गैरव्यवहार प्रकरण झाकण्याचा प्रयत्न आहे एकंदरीत त्या पुस्तकात. मला तर वाटतं त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन यायला पाहिजे होतं पुस्तकात, ते का नाहीये? तुम्हाला ज्या आरोपाखाली आतमध्ये ठेवलं त्याच्याबद्दल तुम्ही एकही शब्द लिहित नाही आणि नाही त्या नको त्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहित राहतात की राज ठाकरेंनी मला फोन करायला पाहिजे होता आणि अमुक नि तमुक. तुम्ही काय स्वातंत्र्य सैनिक होतात तुमच्यासाठी फोन करायला? त्यांनी असंही उल्लेख केलेला आहे की एकूणच जेव्हा माझ्यावर अटकेची कारवाई होती त्यावेळेस नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अमित शहा यांना फोन पण केला आणि जे संभाषण आहे ते देखील त्यांनी पुस्तकात तसंच्या तसं लिहिलेलं आहे की अमित शहा यांच्यासोबत संजय राऊत यांनी फोनवरून जी चर्चा केली ती. मला वाटतं एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं दबावाचं राजकारण होतंय हे सांगण्याचा प्रयत्न अमित शहा यांनी संजय राऊत यांनी केला असल्याचा दावा त्यांनी पुस्तकाच्या मार्फत केला. मी तर काय पुस्तक वाचलं नाहीये आणि ते विकत घेऊन वाचावं असं काय पुस्तक आहे असंही मला वाटत नाही. मग बघू आता तुमच्या माध्यमातूनच काय येतील तेव्हा बोलू त्याच्यावर. ईडी आणि इन्क्वायरी ज्या एजन्सीज आहेत त्यांच्या संदर्भात देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितलं की ईडीला सुरुवातीच्या काळामध्ये ज्या माहिती मिळण्याचे सोर्स होते ते वेगळे होते आणि आताचे सोर्स वेगळे. या मताशी तुम्ही सहमत आहात? माझी कधी अजून ईडी इन्क्वायरी झाली नाही त्यामुळे मला काय कल्पना नाही किंवा ईडी इन्क्वायरी होईल असंही काही वागलेलं नाही. ज्या पद्धतीने तो प्रोपगंडा करताय की ईडी आणि या गोष्टींचा चुकीचा वापर केला. मी तुम्हाला तेच म्हटलं ना, तुमचं म्हणणं आहे खोटे आरोप केले, तुम्हाला खोट्या आरोपाखाली आतमध्ये ठेवलं, तर तुम्ही त्याच्याबद्दल तर लिहायला पाहिजे होतं पुस्तकामध्ये की कसे आरोप खोटे होते, कसं चुकीचं ते वागले किंवा काय चुकीचं त्यांनी केलं. त्याच्याबद्दल एक चकार शब्द नाही. ज्याच्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेलात त्याच्याबद्दल एक चकार शब्द नाही. आणि नाही त्या गोष्टी ज्या त्याच्याशी संबंधित गोष्टी लिहून ठेवल्या. काय तर म्हणे राजसाहेब ठाकरेंनी फोन करायला पाहिजे होता, आमची जुनी मैत्री. ही कुठली जबरदस्तीची वन साइडेड मैत्री? ते तर म्हणत नाहीत की माझे मित्र आहेत संजय राऊत, हेच आपले रोज बोलतात की ते माझे मित्र आहेत, ते माझे मित्र आहेत म्हणून. मान न मान नाही तर मेहमान सारखं झालं ते. बरं, तुम्हाला असं वाटतं की लोकांनी तुम्हाला सहानुभूती द्यायला पाहिजे होती. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा 16,000 केसेस आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकल्या, तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का? तेव्हा लाज नाही वाटली संजय राऊत ना की आपण खोट्या केसेस टाकतोय लोकांवर? ते माझ्या घरी रात्री 1-1 वाजता पोलीस पाठवले. माझ्या 9 वर्षाच्या लहान मुलाला सिनियर पी प्रश्न विचारतो तुझे बाबा कुठे आहेत, तेव्हा लाज नाही वाटली तुम्हाला? मग दुसऱ्याची एक कुटुंब नसतं, तुमचं कुटुंब असतं का? सध्याची आज प्रतिसभागृहाची दुसरी इनिंग आहे का किंवा दुसरं प्रतिसभागृह भरतंय, काय भावना?
नाही, अतिशय मागच्या सभागृहात आपण सगळेजण उपस्थित होतात. अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळाला त्या सभागृहामध्ये आणि लोकांनी त्यांचं म्हणणं अत्यंत पोटतिडकीने तिथे मांडलं. भले राजकीय पक्ष आले नाहीत पण तरी लोक सहभागी झाले, हे आमच्या दृष्टीने सर्वात जास्ती महत्वाचं होतं. शेवट राजकारण विरहित आपण काम करूया म्हणतो, पण कसं राजकारण करतात ते लोकांनी दाखवलं. ठीक आहे, माझं काय म्हणणं नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. पण यावेळेलाही आजचं जे सभागृह आहे त्याच्यामध्ये 2 महत्वाचे विषय आम्ही घेतलेत. एक आहे पाणी आणि एक आहे फेरीवाला धोरण. या 2 महत्वाच्या विषयांवर आजच्या सभागृहामध्ये चर्चा होईल आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की यावेळचं महापौर पद हे अतिशय ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांच्या महापौरच्या अध्यक्षतेखाली आजचं हे सभागृह पार पडलं. पण या सभागृहासाठी तुम्ही कोणाला इन्व्हाइट केलंय का? कारण आम्ही केलेलं पहिल्या सभागृहाला केलेलं, त्याच्यानंतर त्यांचा काय प्रतिसाद बघता परत त्यांना इन्व्हाइट करावं असं आम्हाला वाटलं नाही. संदीपजी, मागच्या काही घटनांमध्ये पण मला एक आवर्जून नमूद करावंसं वाटतं की रईस शेख यांनी असमर्थता दर्शवलेली. त्यांनी मला पत्र लिहिलं आणि त्यांनी मला सांगितलं की मला जमत नाहीये पण माझ्या शुभेच्छा आहेत, हे मला आवर्जून इथे नमूद करावंसं. संदीपजी, मागच्या काही घटनांमध्ये विशेषतः शिवसेनेचे नेते तुम्हाला भेटायला येतात, राज ठाकरेंना भेटायला येतात. पडद्यामागं काही घडतंय का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक? मला वाटतं पडदा उघडल्यावर कळेल पडद्यामागे काय आहे की नाही ते. पण संजय राऊतच म्हणतात की पत्रकारांना जे वाटतं तसं काही नाहीये, नेते मंडळी बाईट देतात तसं काही नाही, तर पडद्यामागे वेगळी पटकथा लिहिली जात आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, स्वर्गात नरकातल्या स्वर्गात बसून स्वप्न बघायची सवय झाली आहे त्यांना. त्यांना जी स्वप्न बघायची ती बघायला त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या स्वप्नात दोष आणण्याचं काम मला करायचं नाहीये. अगदी पालिका निवडणूक तोंडावर असताना संजय राऊत यांचे पुस्तक येते, तर याचा काही परिणाम निवडणुकीवरती पाहायला मिळेल? कारण की प्रत्येक गोष्ट ही निवडणुकीला बघू किती प्रतीक खपतात त्याच्यावर आहे. निवडणूक अनेकदा जेव्हा महानगरपालिका सामनाचा पण तेवढा खप नाहीये जेवढं तुम्ही दाखवता तेवढा. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जेव्हा येते तेव्हा अनेकदा इमोशनल राजकारण हे प्रादेशिक पक्षाकडून खेळलं जात असल्याचं देखील म्हटलं जातं आणि अशाच पद्धतीचं नाही, प्रादेशिक पक्षांकडनं नाही, उबाटाकडनं स्पेसिफिक उबाटाकडनं खेळलं जातं. व्हिक्टीम कार्ड खेळायची त्यांना सवय झाली आहे. बघा मी कसं गरीब आहे आणि मग माझं कसं मुख्यमंत्री पद घालवलं, आपण काय शेण खाल्लं हे लोकांना सांगत नाहीत ते. संदीपजी, नरकातला स्वर्ग आज येतोय. याच्यापूर्वी तुम्हाला पण अटक झाली होती, तुम्ही पण तुरुंगात राहिला. काही पुस्तक लिहायचं आणि लिहिण्यात त्याचं शीर्षक आहे. संजय राऊतांनी एवढा मी चांगला लेखक नाही, त्यामुळे आता तरी माझा काही विचार नाही. पण मी राहिलेलो जेलमध्ये ते मराठी पार्टीच्या आंदोलनासाठी राहिलेलो. मी राहिलेलो जेलमध्ये ते कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर नीट काम करत नव्हते, त्यांना खड्ड्यात उभे केलेलं ह्या कारणासाठी राहिलेलो. मला अटक करण्याचा, खोटी केस टाकण्याचा प्रयत्न, मी कुठल्या तरी महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्का दिला, अशी खोटी केस टाकून मला अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला पण मी अँटिसिपेटरी बेल मला मिळाली कारण माझी बाजू खरी होती म्हणून. त्यामुळे मला वाटत नाही की मला काही सांगायचं आहे. हा जेलमध्ये कसं आयुष्य असतं ते मला वाटतं माझ्यापेक्षा जास्ती संजय राऊतच सांगू शकतील, कारण मी राजकीय कैदी म्हणून होतो आणि ते आर्थिक गुन्हेगार म्हणून होते आणि दोघांना वेगवेगळी वागणूक जेलमध्ये मिळते.